नमस्कार मित्रांनो, राधे राधे. मला असं वाटतं की आपण एवढं तरी फिट असलं पाहिजे की देव न करो, पण समजा कोणाला तरी हार्ट अटॅक आला घरात, तरी ॲटलिस्ट आपण त्याला उचलून आपल्या गाडीपर्यंत तरी घेऊन जायला एवढं तरी आपण सक्षम असलो पाहिजे. म्हणजेच काय की समजा तुमच्या कोणत्या तरी एका व्यक्तीला हार्ट अटॅक आला एकदमच, तर आपण एवढं फिट पाहिजे की त्याला गाडीपर्यंत घेऊन आणि गाडीतनं समजा हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला काही नसेल तरी आपण उचलून घेऊन त्याला जाण्यासाठी एवढं तरी आपण सक्षम असलं पाहिजे, एवढं तरी आपण फिट असलं पाहिजे. म्हणजेच काय, तुम्ही दिवसभर काय करता काय नाही याचं ॲनालिसिस करणं खूप महत्त्वाचं आहे. ॲटलिस्ट 1 तास तरी तुम्ही स्वतःच्या फिटनेसकडे दिले पाहिजे आणि स्वतःला फिट हे केलंच पाहिजे. नॉट ओन्ली दिस सिच्युएशन बट बाकीच्या गोष्टींसाठी ते मॅटर आहे. खूप काही गोष्टी आहेत आणि जेव्हा तुम्ही फिटनेसकडे लक्ष देता, खास करून स्वतःकडे लक्ष देता, तेव्हा जे तुमचं घाम जातो दररोज त्यामुळे तुम्हाला उत्साह वाढतो आणि एक तुमच्यामध्ये एक डोपामाइन रिलीज होतं. त्यामुळे तुम्हाला आनंद आणि खूप तुम्हाला उत्साह वाटत राहतो. म्हणायचा उद्देश हाच आहे की तुम्ही स्वतःकडे लक्ष दिलंच पाहिजे, फिटनेसकडे हे लक्ष दिलंच पाहिजे आणि खास करून तुम्ही काय खाता ह्याकडे लक्ष हे दिलंच पाहिजे. कारण ते खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही स्वतःच्या आत काय घालता, कारण तुम्ही काय कचराचा डब्बा नाही आहे की तुम्ही काहीसुद्धा घालाल, फास्ट फूड किंवा काहीसुद्धा तळलेले पदार्थ. तुम्ही स्वतःच्या शरीरात काय कोणते पदार्थ घालता हे सुद्धा खूप मॅटर करतं. त्यामुळे त्याच्याबद्दल अवेअरनेस असणं हे खूप महत्त्वाचं आहे. राधे राधे.